आपली बात ही चालली होती की तुमचा ईमान तोपर्यंत मुकम्मल नाही, जोपर्यंत तुमच्या दिलातले अल्लाह आणि त्याच्या रसूलची जी मोहब्बत आहे, जोपर्यंत रसूलची मोहब्बत नाही, तोपर्यंत तुमचा ईमान जी आहे ती मुकम्मल नाही. तर ही आपल्याला समजल्याच्या नंतर की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची जी मोहब्बत आहे ती किती अहम आहे आणि अल्लाह सुब्हानहू व तालाने त्याला जी अहमियत दिली ना ती ऐशीच नाही अहमियत दिली ना. त्याच्या पाठीमागा ती जात आहे, ती शख्सियत आहे की त्याचो जो मर्तबा होय ती एक आला शख्सियत आहे. आणि ती आला का आहे, तर ती अल्लाह सुब्हानहू व ताला जी आहे ती कुराणला मूब जाग्यार त्याच्या बाऱ्यात इर्शाद फरमवतात की हे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुमच्यासाठी काय हात आणि तो जो त्यांचा अवसाफ हात, त्यांचा जी कॅरेक्टर आहे, त्यांची एक जी पोझिशन आहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची, तर ती आपण कॉम्प्रिहेंड नाही करू शकत. ती आपल्या झहीनच्या ह्यातलेन बैसणं जी आहे, ती आपण जर किती कोशिश केली, तर ती आपण तितक्या जो त्याचा हक आहे, तो हक अदा करून तितकी आपण ती नाही समजू शकत, की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काय स्टेटस ठेवतात. त्यांचं स्टेटस आला आणि आला आणि आला. त्याची काही एक हद नाही आपण आपल्या जहेनच्या आणि आपल्या सोचच्या मुताबिक आपण ती डिफाईन नाही करू शकत. आणि ह्यो जो मकाम आहे, ह्यो जो आपल्यावर जी ऑब्लिगेशन आहे, की आपण जी है की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमशी इंतिहा मोहब्बत करू, तर त्याच्यासाठी आज आपल्याला समजात येईल की ही अल्लाहनी ऐसाच नाही बयान केले की तुम्ही रसूलशी मोहब्बत करा. तर असलला हक ठेवतात आपल्या मोहब्बतचं. आणि तीच अल्लाह सुब्हानहू व तआला कुराणला इर्शाद फरमवतात, अऊझु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम. يا أيها النبي إنا أرسلناك شاهدا ومبشرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا. قال الله تعالى لقد جاءكم رسول من أنفسكم عزيز عليه ما عنتم حريص عليكم بالمؤمنين رؤوف رحيم. فإن تولوا فقل حسبي الله لا إله إلا هو عليه توكلت وهو رب العرش العظيم. صدق الله العظيم. ही जी पहिली मी जी आयत तिलावत केली, जी सूरे अहजाबची आयत आहे,
त्याच्यात अल्लाह सुब्हानहू व तआला इर्शाद फरमावतात, या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आम्ही जी है ती तुम्हाला ह्या लोकांवर जी है ती गवाह बनवून धरली, एक विटनेसच्या तौरवर आम्ही तुम्हाला ह्यांच्यामध्ये धरली, की तुम्ही त्यांना जी है ती बेहतरीच्या इकडे आपवा आणि तुम्ही त्यांना जी है बुराईशी रोकाल, ॲज अ वॉर्नर तुम्हाला आम्ही धरली, की तुम्ही त्यांना वॉर्न कराल की ही जी है ही तुमच्यासाठी बेस नाही, आणि तुम्ही जी है ॲज अ रसूल, अल्लाहचा जर रसूल बनून जी तुम्ही ॲज अ मेसेंजर बनून जी तुम्ही ह्या लोकांच्या मध्ये गेल्या, की तुम्ही ह्या लोकांना भलाईच्या इकडे आपवाल, अल्लाहच्या इजनशी तुम्ही काय कराल, त्यांना भलाईचे इकडे आपवाल, आणि तुम्ही तुमची मिसाल ॲज अ शायनिंग लॅम्प, एक जो दियो है जो चमकत, त्याच्या मानीन तुम्ही ह्यांच्यासाठी आहात. तर ह्याच्या मुफस्सिर लोकांनी ह्याच्या तफसीरलाही लिखले की ही जी शायनिंग लॅम्पची जी बात है, जो दियो है यो, ही है रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ची जी रोशनी है, त्यांच्या जातची जी रोशनी है, की जी की आपल्याला आज त्यांच्या उम्मतला, आज आपण आपला अल्लाहचं बंद बोलण्याची आज जी आपली आज आपण अल्लाहला पहिचानता, तो ह्यो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचा सदको आहे. ही त्यांची अता करता आहे की तो आपल्यासाठी रोशनी बनून येईल, आणि त्याच ह्याच्यामुळं आपण जी है आज आपण अल्लाहला पहिचानतो, आणि आपण सिराते मुस्तकीमवर जी हाव ती खालीस आणि खालीस त्यांच्या गायडन्स मुलं, त्यांनी आपल्याला हे राह दाखवले, त्यांनी आपल्याला अल्लाहशी पहिचान करून दिले, म्हणून जी है ती आपण आज इमानचो दावो करू शकतो की मी अल्लाह आणि त्याच्या रसूलला मानता. जर रसूलची जात जर नाही असली असती, तर आपल्याला नाही माहिती की जी इमान, जी अल्लाहच्या वर जो इमानचो जो यो है, काय आपण अल्लाहला मानणार असल्यास त्या की नाही असल्यास त्या, त्याची आपण काही आपल्याला गॅरंटी नाही होती. तर अल्लाहचा मोप मोठा शुकर आहे की अल्लाहने आपल्याला रसूलच्या उम्मतशी पैदा केलं. का? रसूल जिहाद तर सरापा हिदायत, सरापा हिदायतचा जो यो है, तो अल्लाह सुब्हानहू तआला आपल्याला त्यांच्या उम्मतशी पैदा करून त्या चीजशी आपल्याला नवाजला. दुसरी आयत जी मी तुमच्या समोर सूरे तौबाची जी तिलावत केली, त्याच्यातले अल्लाह सुब्हानहू तआला इर्शाद फरमावतात की तुमच्यामध्ये एक ऐसो रसूल आलोय, तुमच्याच ह्यांशी एक रसूल आलोय, ज्याला आम्ही रसूल एक पैगंबर बनून तुमच्याच ह्यांशी आम्ही त्याला धारली, आणि तो जो आहे ना, तो तुमच्या लोकांसाठी मग कन्सर्न आहे, आणि इतको अँशियस आहे, तो इतको कन्सर्न आहे की तुमच्या ह्यातले तो मग फिकरमंद आहे तुमचं जो हाल, तुमचा जो हाल अहवाल जो है तो घेऊन तो मग फिकरमंद आहे की तुम्ही तुमची भलाई कशी होईल, आणि तो जो है तो ईमान वाल्यांच्यासाठी मोप रहम वालो आहे. तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आपल्या ज्या उम्मतला त्यांना ज्यात धारली गेली, तर त्या लोकांसाठी, सगळ्या लोकांसाठी, पुऱ्या उम्मतसाठी, इवन सहाबा जो होतं
त्यांच्या अलावा जी येणारी उम्मत होती त्याच्यासाठी पण रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहात तर मग फिकरमंद होत. तर त्यांनी आपली जी जिंदगी जी आहे त्या जिंदगीतले आपल्या उम्मतची मग फिकर केली की ह्य जो माझं उम्मती हा की ह्य सकल ईमानवालं कैसं बनतील, ह्यांची आखिरत कैशी सवारेल ह्याचं फिकरमंद होतं. आणि त्याच्यासाठी त्यांनी काय काय ही बर्दाश्त नाही केले आपल्या लोकांसाठी. तर माझं तुमच्या लोकांना सवाल आहे की एक जो शख्स है जो इतक्या आला मर्तबा वालो है, त्यांनी जी है आपल्यासाठी आपली जिंदगी निछावर केला की ह्यासाठी की आपण जन्नती कैसं बनू, आपण ईमानवाला कैसं बनू. काय तो हक नाही ठेवत आपल्या मोहब्बतचं. इंतिहा तर त्या लेवलची होती. इंतिहा तर ही आहे की खंची अशी सला नाही होती, खंची अशी नमाज नाही होती की ज्याच्या हातलेन रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी आपल्यासाठी दुआ नाही केले नसते. रिवायतला येतं, जी आयशा रदियल्लाहु अन्हु रिवायत करतात की एकदा मी बघता की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचो मूड जो आहे तो मग बेस असतं. तर मी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला विचारता की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माझ्यासाठी अल्लाशी तुम्ही दुआ करा. तर त्याच्यावर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमवतात, अल्लाशी दुआ करतात की या अल्लाह आयशाचो जो आयशा रदियल्लाहु जो पहिले जो गुन्हात की या आयशाचो जो पहिलेचे जो गुन्हा झालेले आहेत अल्लाह तो पण तू माफ कर. आणि जो आइंदा ती गुन्हा कर या अल्लाह तो पण तू माफ कर. जो छुपलेले गुन्हा आहात या अल्लाह तो पण तू माफ कर. आणि जो खुले आम जो गुन्हा झालेले आहात या अल्लाह तो पण तू गुन्हा जो आहात जो आयशाचो तो तू माफ कर. आणि ही जेव्हा दुआ ऐकतात आयशा रदियल्लाहु अन्हा तर तर ती काय करतात, तर ती जी आहे ती हसतात, स्माइल करतात. आणि रिवायतला ऐसा येतं की तितक्या हातपर्यंत जाऊन हसतात की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या मांडीवर जी आहे ती आपला जी आहे त्यांचा माता जी आहे ती त्यांच्या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या मांडीवर जी आहे ती जाऊन आयशा रदियल्लाहु अन्हाचा माता टेकत. तर ह्या दौरान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयशा रदियल्लाहु अन्हाला विचारतात की काय तुला माझी जी दुआ होती त्यांनी खुश केला. तर आयशा रदियल्लाहु अन्हा रिप्लाय करतात की या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कैशी नाही म्हणा, तुमची दुआ असेल आणि मी खुश नाही होणार. तेव्हा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमातात की अल्लाची कसम, ही जी दुआ आहे ही मी माझ्या उम्मतीसाठी माझ्या उम्मतच्यासाठी मी हर नमाजला करतो. अल्लाहू अकबर. रसूल आपल्या उम्मतच्यासाठी हर नमाजातले तो फिकरमंद आहे आणि तो अल्लाशी आपले गुन्हा माफ करण्यासाठी त्या रसूलने जी आहे ती दुआ केली. तैसाच दुसऱ्या रिवायतला येतं की हर नबी जो है रसूल जो है त्याला दुआ दिली जातं, एक खास दुआ दिली जाते. आणि ती हर नबीनी ती जी दुआ आहे ती रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात
की त्यांनी ती इस्तेमाल केले ह्या दुनियातले. पण जेव्हा माझी बात येतं, ती जी दुआ आहे ती मी ह्या दुनियातले इस्तेमाल नाही केली, मी ती बचवून ठेवली आहे. आणि ती कशासाठी बचवून ठेवली आहे? तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात की ही मी माझ्या उम्मतच्यासाठी बचवून ठेवली आहे, की जेव्हा तर कयामतच्या दिवसा माझ्या समोर हणलं जातील, तर तेव्हा मी ही माझी जी दुआ आहे ती इस्तेमाल करीन. आणि ती दुआ काय आहे? की या अल्लाह, माझ्या पुऱ्या उम्मतला तू बख्श, माफ कर. तर इतकी फिकर जी आहे, इतकं तर आमच्यासाठी फिकरमंद होतं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. तैसाच दुसऱ्या रिवायतला येतं, अनस बिन मालिक रदियल्लाहु अन्हु रिवायत करतात की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एकदा फरमवतात की मना जी आहे ना, माझ्या भावास लोकांना मिलियाचं आहे. माझी ख्वाहिश आहे की मी माझ्या भावास लोकांना मिलू. तर जर सहाबा असतात, तर विचारतात, या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, काय आम्ही तुमचं भावच नाही आहोत? त्याच्यावर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमवतात की तुम्ही तर माझं सहाबा आहात, तुम्ही तर माझं कंपॅनियन्स आहात. माझं भावश्लोक तर आहात, ते तर माझ्यावर ईमान आणतील जेव्हा की त्यांनी मला बघले नाही. तर अमला जी आहे, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी बघले नाही, पण आपल्यासाठी मोहब्बत केली. तर एक रसूल जो आहे, तो जेव्हा इतकी फिकर ठेवतोय आणि इतकी मोहब्बत ठेवतोय हर एक उम्मतीसाठी, तर काय आपलं हक नाही बनत की आपण रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमशी इंतिहा मोहब्बत करू?